नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास एखाद्या हिंदी चित्रपटातल्या नायकाला किंवा त्याच्या कथानकाला शोभेल असा आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या बेळगावमधला जन्म, एका मध्यमवर्गीय कुटुंबातलं आयुष्य, त्यावेळच्या एसएससीला पडलेले जेमतेम 55%, त्यानंतर एमएससीला मिळालेला फर्स्ट क्लास, पीएचडीसाठी अमेरिकेला प्रयाण, त्यानंतर अमेरिकेत स्थायिक व्हायचा निर्णय, अनेक टक्के टोनपे संघर्ष करत करत अमेरिकेत स्वतःचं निर्माण केलेलं स्थान आणि त्याहीपेक्षा आज अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक म्हणून मिळवलेलं नाव, जिद्द, मेहनत, आत्मविश्वास याच्या जोरावर एक मध्यमवर्गीय मराठी माणूस अमेरिकेत काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार. स्वागत करूया डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार यांचं. श्रीनिवासजी, आपलं स्वागत. अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी फक्त व्यवसाय नाही केला, तर त्यांची वैशिष्ट्य म्हणजे आजारी असलेल्या कंपन्या ते विकत घेतात, काटेकोरपणे त्याचं व्यवस्थापन करतात आणि त्या व्यवस्थापनातून त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये आणतात, फायद्यात आणतात, नफ्यात आणतात. म्हणजेच एक प्रकारे आजारी उद्योगांचे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. म्हणजेच बेळगावमधला जन्म, संघर्ष करत 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 अमेरिकेत मिळवलेलं स्थान, व्यवसायानिमित्त केलेली संपूर्ण जगाची भ्रमंती आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून मिशिगन प्रांताच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर पदाचे उमेदवार म्हणून सध्या ज्यांचं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे असे श्रीनिवास ठाणेदार. श्रीनिवासजी, अमेरिकेला गेल्यानंतर तुम्ही बऱ्याचदा भारतात परत आलेला आहात, जास्त चर्चेत आहे असे श्रीनिवास ठाणेदार. श्रीनिवासजी, अमेरिकेला गेल्यानंतर तुम्ही बऱ्याचदा भारतात परत आलेला आहात. तुमचं ही श्रींची इच्छा हे जे आत्मचरित्र आहे ते मराठी माणसासाठी एक प्रकारे मैलाचा दगड साहित्यातला म्हणता येईल असं आहे. इतक्या वेळा तुम्ही अमेरिकेतून भारतात आलात, परंतु यावेळची तुमची ही जी यात्रा आहे भारताची ती विशेष आहे. आणि ती म्हणजे तुम्ही डेमोक्रॅट पक्षाचे आता मिशिगन प्रांताचे गव्हर्नर पदाचे उमेदवार म्हणून आमच्या समोर येत आहेत. पण त्याही पेक्षा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतून नरेंद्र मोदी यांच्या भारतात आज आपण येत आहे. काय वैशिष्ट्य आहे याचं? काय आता खूप ट्रम्प आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आणि डेमोक्रॅटिक पार्टी ओबामाच्या 8 वर्षाचं त्यांनी सत्ता केली अमेरिकेमध्ये. त्यानंतर हिलरी क्लिंटन या निवडून येऊ शकल्या नाहीत आणि एक देश हा डोनाल्ड ट्रम्पनी एक कन्झर्वेटिव्ह डिरेक्शनमध्ये नेलेला आहे. आता खूपच वेगळा इमिग्रंट्स बद्दल द्वेष, मुस्लिमांच्या बद्दल द्वेष, महिलांच्यावरती त्यांचे राईट्स त्याच्यावरती अतिक्रमण, असं सगळं जे काही ट्रम्पनी सुरू केलेलं आहे. तेव्हा डेमोक्रॅटिक पार्टी ही जी डॉर्मंट होती त्याचे जे काही मतदार होते ते त्यांनी खूप जोरात मतदान केलं नाही. बरेचसे लोक घरी राहिले हिलरी क्लिंटनच्या निवडणुकीच्या वेळेचं, म्हणून ट्रम्प निवडून आले. तर आता हे सगळे लोक पेटलेत आणि आता जागे झालेत हे डेमोक्रॅटिक लोक आणि त्यांना समजतंय की काय चाललंय वॉशिंग्टन डीसी मध्ये हे आपल्या डेमोक्रॅटिक पद्धतीच्या विरुद्ध आहे. आपण आता वॉशिंग्टन डीसी किंवा व्हाईट हाऊस बद्दल बोलतोय म्हणून हा प्रश्न मला आता सुचला आणि तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी केल्या ज्याचा थेट भारतावर परिणाम झाला. तो म्हणजे H-1B व्हिसावरचे निर्बंध अतिशय कडक केले आणि त्यापेक्षा दुसरी पॉलिसी त्यांनी आणली की जी मध्य अमेरिकेला सुखावणारी होती, म्हणजे ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टला तेवढी सुखावणारी नव्हती. ती म्हणजे बाय अमेरिकन हायर अमेरिकन ही पॉलिसी आणि त्याच्यामुळेच अमेरिका फर्स्ट ही त्यांची फिलॉसॉफी संपूर्ण जगासमोर आली. पॅरिस करारातून त्यांनी पर्यावरण विषयक आपल्या चमत्कारिक धोरणानं बाहेर पडायचा निर्णय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग अशा नावाची काही गोष्ट नसते असं त्यांचं विधान. या सगळ्याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांचा जो काही मतदारसंघ आहे 35% लोक अतिशय कन्झर्वेटिव्ह आहेत अमेरिकेमध्ये आणि ते सगळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या आता सांगितल्यात त्याच्यावरती विश्वास करणारे आहेत आणि तेच त्यांचा मतदार म्हणजे काय वोटिंग ब्लॉक आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी ट्रम्पनी ह्या सगळ्या घोषणा केल्या आणि अजूनही तेच ते बोलतायत. पण मोर देन मेजॉरिटी म्हणजे 60% लोकांना हे मान्य नाहीये. तेव्हा ट्रम्पची आजची पॉप्युलॅरिटी फक्त 40%च आहे.
वादग्रस्त विधानं करतात, पॅरिस करारातनं बाहेर पडतात, होय. H1B व्हिसावरचे निर्बंध. ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? एक राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व, क्लिंटन होते, ओबामा होते, किंवा त्याच्या आधी अमेरिकेचे अनेक, वॉशिंग्टन, किती मी नावं घेता येतील असे होय. अनेक लोक होते. त्या पार्श्वभूमीवर हे व्यक्तिमत्व कसं वाटतं? वेगळंच व्यक्तिमत्व आहे. ट्रम्प हा खरा म्हणजे एंटरटेनर आहेत ते. टीव्हीवरती बऱ्याच वर्षी ते कामं करतात. टीव्हीवरती त्यांनी खूप काही वेगवेगळे प्रोग्राम्स केले. त्यामुळे त्यांना एक काय म्हणायचं मार्केटिंग स्किल चांगला आहे आणि त्यांना स्वतःकडे अट्रॅक्शन करून घ्यायची त्यांची एक पद्धत जी काही आहे ती अशी काही वादग्रस्त विधानं करूनच ते स्वतःकडे लोकांचं आकर्षण करतात, लोकांचं लक्ष वेधतात आणि अशाच पद्धतीनं ते राजकारण करतायत. मोदींवर देखील हा आरोप केला जातो आमच्याकडे की होय. मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करतात, होय. मोठ्या मोठ्या घोषणा देतात, होय. विश्वगुरू बनण्यासाठी अनेक देशांचा ते दौरा करतात होय. आणि फक्त घोषणेवर चाललेलं हे सरकार आहे, मार्केटिंग तंत्राच्या अँगलनं चाललेलं सरकार आहे, अशी मोदींवर सुद्धा टीका त्यांचे विरोधक, विरोधी पक्ष करत असतात. परदेशात राहून आपलं या सरकारबद्दल मत काय आहे? मार्केटिंगची जरुरी आहे. मराठी माणूस खरं म्हणजे मार्केटिंगमध्ये थोडा मागं पडतो असं मला स्वतःलाच वाटतं की त्यामुळे राजकारणामध्ये आता आपण बघितलं नरसिंहराव सारखे पंतप्रधान होते, अतिशय मौन पाळणारे, किंवा मनमोहन सिंग सारखे. याविरुद्ध मोदी हे खूप धडाडीचे आहेत आणि त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. त्यांच्यामध्ये जो काही बोल्डनेस आहे, एक नवीन काहीतरी करायची, आता ह्या नोटाबंदी केल्या किंवा नवीन काही गोष्टी त्यांनी आणल्या ज्या बोल्ड गोष्टी आहेत, तर असं करणारा जो एखादा नेता असतो ज्याच्यामध्ये एक व्हिजन आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आणि नवीन काहीतरी करायची क्षमता आहे, अशा लोकांचा मला नेहमीच आदर आहे. क्या बात आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे? डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी थोडेसे तोट्याचेच म्हणेल मी. कारण त्यांचा थोडासा अमेरिका फर्स्ट किंवा जो हा H1 विरोधात त्यांचा जो आहे इमिग्रंट विरोध जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भारतीयांसाठी आणि भारतासाठी जास्त चांगल्या नाही आहेत. तेव्हा प्रश्न असा आहे की ते बोलतात एक, पण त्यांचा पक्ष जो आहे रिपब्लिकन पार्टी, त्या रिपब्लिकन पार्टीमध्ये मॉडरेट्स आहेत आणि कन्झर्वेटिव्ह रिपब्लिकन्स आहेत आणि या दोघांचीही ट्रम्पना साथ नाहीये आणि त्या एकाच पार्टीमध्ये जो दोन विभाग आहेत त्या दोघांना खुश करणं ट्रम्पना शक्य नाहीये. त्यामुळेच बघा ना, त्यांची स्वतःची पार्टी आहे, त्यांचा सगळी मेजॉरिटी आहे, तरीही बऱ्याचशा गोष्टी हेल्थ केअर सारख्या गोष्टी, ओबामा केअर जे आहे ते पराभूत करू शकले नाहीत. त्यांनी आतापर्यंत काहीच नवीन काही करू शकले नाहीत कारण बिल काही पास झाली नाहीयेत. परंतु अमेरिकेमध्ये अमेरिका फर्स्ट आहे, तर भारतामध्ये मेक इन इंडिया आहे. होय. म्हणजे दोन्हीचं मूल एकच आहे, मूलतत्व एकच आहे की आमच्या देशाला प्राधान्य द्या. होय. चुकलं कुठे? हे बघा, आपण असं अलिप्तपणे राहू शकत नाही. दिस इज अ ग्लोबल इकॉनॉमी. करेक्ट. वी हॅव टू वर्क विथ इच अदर आणि त्यामुळं मेड इन इंडिया किंवा अमेरिका फर्स्ट असं करण्यात आपलं भलं नाहीये, आपल्या देशाचंच भलं नाहीये. कारण आपण जागतिक विचार केला पाहिजे, ग्लोबली जे काही योग्य आहे तेच केलं पाहिजे. आज हा विचार तुमच्या मनामध्ये येतोय कारण संपूर्ण जग तुम्ही आज पाहिलेत, अमेरिकेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. हो. एका भारतीय वंशाच्या एका मराठी भाषिक माणसानं आज अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिशिगन प्रांताचे गव्हर्नर म्हणून मिळवलेली आहे. हे सगळं एका बाजूला आहे, पण याचा सुरुवात जी झाली ती बेळगाव, मुंबई आणि मुंबई अमेरिका. हो. बेळगावातलं बालपण कसं होतं? बेळगावातलं बालपण कठीण होतं. मी 14 वर्षाचा होतो, मॅट्रिक होतो 10वीला आणि माझ्या वडिलांची सक्तीनं त्यांचे रिटायर झाले. कोर्टामध्ये काम केलं त्यांनी 30 वर्ष. मग बहिणींची लग्न वगैरे करण्यात आणि आमची परिस्थिती खूप कठीण होती त्यावेळेला, खूप गरिबी होती. तर मी चोरून घरी न सांगता एका डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये काम करायचं, स्वच्छता करायचो, डॉक्टरांना मदत करायचं आणि त्यावेळेला 14 वर्षाच्या मुलांना असं घरचं काम करणं ही काही चांगली गोष्ट समजली जायची नाही आणि तरीही मी ते केलं आणि माझ्या शिक्षणासाठी मदत केली, त्याच्यातून मदत घेतली आणि घरी केली. असं करत माझं घर वरती आणलं मी. 18 वर्षाचा असताना BSc झालो. मग स्टेट बँकेमध्ये कॅशियर म्हणून नोकरी मिळाली. बर. तेव्हा कुणाचे का असेना लाखो रुपये हाताळता येतात हा आनंद होता. आणि मग तिथून मग BARC मध्ये आलो. तिथं चांगली नोकरी केली 4 वर्ष आणि मग अमेरिकेला गेलो.
बेळगावातनं पहिल्यांदा अमेरिकेला गेलात तेव्हा निश्चितच ती अमेरिका अंगावर आली असेल. बेळगावातलं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य आणि अमेरिकेतलं कलरफुल आयुष्य, कल्चरल संक्रमण ज्याला आपण म्हणतात, सांस्कृतिक संक्रमण किंवा सांस्कृतिक संघर्ष खूप मोठ्या प्रमाणावर समोर आला असेल. तसाच एक अस्तित्वाचा संघर्ष आणि अभ्युदयाची आशा. कसे होते अमेरिकेतले पहिले दिवस? पहिले दिवस खूप घाबरलो होतो मी. मराठी मीडियम मधून शिकलेलो, इंग्रजी बोलता येत नव्हतं. तर तिथं माझं पहिल्यांदा काम जे असं होतं, तिथं टीचिंग असिस्टंट म्हणजे तिथल्या अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्सना केमिस्ट्रीची लॅब शिकवायची. आणि माझं बोलणं वगैरे बघून ती तिथली मुलं हसायची मला खूप, अमेरिकन मुलं. पण 3च वर्षामध्ये मात्र मला आउटस्टँडिंग टीचिंग असिस्टंट असा अवॉर्ड मिळाला. म्हणजे अमेरिकन टीचर्स आणि भारतीय चायनीज सगळ्यांच्याच मध्ये मला हा अवॉर्ड मिळाला. आणि मग त्यानंतरचा तुमचा जो प्रवास होता तो म्हणजे अनेक कंपन्या विकत घेणे, त्या कंपन्या फायद्यात आणण्याची सुरुवात कशी झाली? सुरुवातीला कसं झालं म्हणजे की मी नोकरी केली काही 6 वर्ष केमिस्ट म्हणून. आणि मग मला वाटलं की स्वतः काहीतरी करावं, वेगळं आपलं स्वतःचं काहीतरी करावं. अमेरिका उद्योजकतेला नेहमीच आव्हान देत असते आणि तसं वातावरण देत असते. वातावरण तर नक्कीच चांगलं आहे. आणि त्यावेळेला माझ्याकडे अशी काही आयडिया नव्हती की आपण एखादं नवीन काहीतरी गॅजेट बनवावं जे लोकांना आवडेल. तर मी काय केलं की एक लहानशी कंपनी विकत घेतली. ती 3च लोकांची कंपनी होती. $75,000 विकत घेतली. आणि एक मॅडम होत्या, त्यांची अमेरिकन, त्या 65 वर्षाच्या होत्या, डॉक्टर क्रेवर म्हणून. आणि त्या रिटायर होणार होत्या. आणि त्यांची सेक्रेटरी पण रिटायर झाली. त्यामुळे त्यांचा एक केमिस्ट आणि मी अशी एक लहानशी कंपनी सुरुवात केली. आणि मग ती कंपनी 1990 पासून 2008 पर्यंत खूप वाढवली. मला 2दा एंटरप्रेन्योर ऑफ द इयर म्हणून अवॉर्ड मिळाला. जवळजवळ 500हून अधिक कामगार म्हणजे सायंटिस्ट माझ्याकडे काम करायचे. 100 PhDs होते. आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही केमिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. म्हणजे एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही बिघाड आहे, तर हे का होतं, ते कसं बदललं पाहिजे, असे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचं त्याच्याबद्दल. आणि नवीन प्रकारची मेडिसिन्स जी असतील त्याचा शोध करायचा. इनोव्हेशन हे आमचं वैशिष्ट्य होतं. अमेरिकेमध्ये जाऊन हा मार्केटिंगचा फंडा किंवा मार्केटिंगचा DNA तुमच्यामध्ये घुसला तो घुसलाच. आणि मग तो तुमचा स्थायी भाव बनला तुमच्या व्यवसायाचा. अब्सोल्युटली. तर एक म्हणजे आपण चांगलं काम करायचंच, पण जगाला सांगायचं की आम्ही काय करतोय आणि का आम्ही जे करतोय ते तुम्हाला का उपयोगी आहे. तर हे मार्केटिंग, याच्यामुळे माझी कंपनी एवढी मोठी वाढली. अमेरिकेतल्या अनेक कंपन्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करतात, इनोव्हेशनचं महत्व जाणतात, स्पर्धेला ते वेलकम करतात. हो. भारतीय कंपन्यांमध्ये किंवा भारतीय उद्योजकांमध्ये हे अजून तितकंसं रुजलेलं नाहीये. हो. का झालं असं? आपल्याला इतरांचं अनुकरण करायची कधी कधी जास्त आपण पाहतो इनोव्हेशन करण्यापेक्षा. त्यामुळे अमेरिकेचा कल जास्त इनोव्हेशनकडे आहे. इनोव्हेशनमध्ये खूप खर्चिक असतं हे काम. रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप एक्सपेन्सिव्ह असतं. पण असं बघा तुम्ही की मेडिसिनमध्ये जास्तीत जास्त रिसर्च हे अमेरिकेत होतं. आणि त्याची मग नंतर भारतामध्ये त्याचे जेनेरिक ड्रग देतात. पण ओरिजिनल रिसर्च खूप कमी होतं आपल्याकडे फार्मास्युटिकलमध्ये. नोकरी सोडल्यानंतर $75,000 एक कंपनी विकत घेतली. हो. तेव्हा सुद्धा त्याचं भविष्य तसं अंधारमयच होतं. हो. पण त्यात प्रचंड संघर्ष करत, कष्ट करत त्यात एवढं यश मिळवलं. हो. कुठल्याही मराठी माणसाला नोकरी सोडून, सुखाची नोकरी सोडून व्यवसायात उडी घेताना नेहमी एक प्रश्न पडतो. मी अयशस्वी मराठी माणसाला नोकरी सोडून, सुखाची नोकरी सोडून व्यवसायात उडी घेताना नेहमी एक प्रश्न पडतो, मी अयशस्वी झालो तर. होय. तुम्हाला प्रश्न पडला नाही का? नक्कीच नाही वाटला मला. उलट मला वाटायचं की हा जो बिझनेस, लहानसा बिझनेस आहे, तो गेली 30 वर्ष या बाईनी चालवला होता. आणि त्याचा जो रेव्हेन्यू होता तो $150,000 वर्षाचा, असं 30 वर्ष चाललं होतं. आणि मी बघितलं तर त्या काही मार्केटिंगच करायच्या नाहीत, फारसं काम अतिशय उत्तम करायच्या. तर मी बघितलं जर आपण मार्केटिंग केलं आणि सगळ्या जगाला सांगितलं की आपण कशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तर हा बिझनेस खूप मोठा होईल. त्यामुळं मी बँकेला सुद्धा घाबरतच सांगितलं की किती पटीनं हा मी वाढवणार आहे. कारण मला वाटलं की ते मला खोळ्यात काढतील. किंवा बायकोला सुद्धा सांगितलं नाही की मला हा 10 पटीनं मी बिझनेस वाढवणार आहे म्हणून. आणि तो खूपच चांगला वाढला. म्हणजे बोलणाऱ्याची केळी विकली जातात, न बोलणारे आंबे सुद्धा तसेच राहतात. हो. अमेरिकेमध्ये जाऊन
हा मार्केटिंगचा फंडा किंवा मार्केटिंगचा डीएनए तुमच्यामध्ये घुसला तो घुसलाच, नक्की. आणि मग तो तुमचा स्थायी भाव बनला तुमच्या व्यवसायाचा. अब्सोल्युटली. तर एक म्हणजे आपण चांगलं काम करायचंच, पण जगाला सांगायचं की आम्ही काय करतोय आणि का आम्ही जे करतोय ते तुम्हाला का उपयोगी आहे. तर हे मार्केटिंग याच्यामुळे माझी कंपनी एवढी मोठी वाढली. अमेरिकेत जाऊन यशस्वी झालेल्या अनेक भारतीय उद्योजकांची स्वतःची वैयक्तिक मैत्री आहे. विशेषतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये असे अनेक उद्योजक मी पाहिलेत की ज्यांनी अक्षरशः $1 मिलियन कंपन्या शून्यातनं उभ्या केल्या, विकत घेतल्या, उभ्या केल्या. भारतीय असल्याचा तोटा होतो की फायदा होतो अशा कंपन्या चालवताना? लहानपणी मी माझ्या आईकडं, माझी आई बार्गेनिंग करायची भाजीवालीकडे, 4 पावलं पुढे जायची, काय ग तू किंमत ठेवली आहेस वगैरे. तर आईकडून मी खूप काही निगोशिएशन शिकलं आणि ते खूप मला उपयोगी पडलं. कारण अमेरिकन माणसाकडे अशी निगोशिएशनच्या स्किल्स थोड्या कमी, कारण ते तशाच चांगल्या स्पेंड कल्चरमधनं आले, स्पेंड कल्चरमधून आले आहेत. आहे. त्यांनी आपल्यासारखे खूप हाल अपेक्षा केलेले नसतात, त्यामुळं ते तसं करू शकतात. पण मग झालं काय की माझी कंपनी एवढी मोठी झाली 2008 मध्ये, आणि मग रिसेशन आलं. आणि रिसेशनमध्ये झालं काय की माझ्याकडचे जे कस्टमर्स होते ते बरेचसे स्मॉल बायोटेक व्हर्च्युअल कंपनीज होत्या, आणि त्यांचे सगळे फंडिंग गायब झालं त्या रिसेशनमध्ये, आणि माझा जो एवढा मोठा केलेला बिझनेस पूर्ण कोसळला. आणि 2010 साली मी आतापर्यंत कमवलेलं सगळं काही वाहून गेलं त्या रिसेशनमध्ये. मग पुढे काय झालं? मग नंतर मी त्या राखेतून होय, हा फिनिक्स पक्षासारखा भरारी घेणारा क्षण कुठला होता? मी असा विचार केला त्यावेळेला की या परिस्थितीमध्ये आपण सगळं गमावल्यानंतर उरलेलं आयुष्य काढायचं का. आणि मला वाटलं की अशा प्रकारे माझ्या आयुष्यातला प्रोफेशनल लाईफचा शेवट होऊ नये, म्हणून मी परत वयाच्या 55व्या वर्षी म्हणजे मी नवीन कंपनी सुरू केली, एव्होमीन नावाची, ॲन आर्बर मिशिगन या गावामध्ये. आणि ती कंपनी माझी तिप्पट वेगानं वाढली गेल्या 5 वर्षामध्ये. आयुष्यामध्ये मी कधी इतक्या कष्टानं काम केलं नाही, तेवढ्या हिमतीनं काम केलं गेली 5 वर्ष, आणि ही कंपनी प्रचंड वाढली. म्हणजे आयुष्यात संघर्ष करत अमेरिकेला गेलात. हो. अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या कष्टाने एक व्यवसाय उभा केलात. हो. जागतिक बंदीच्या काळात तो व्यवसाय डबघाईला आला. हो. आणि आयुष्यात सगळं संपलं असं वाटत असताना हो. पुन्हा श्रीनिवास ठाणेदार उभे राहिले, आणि हो. ही श्रींची इच्छा म्हणून तिने एक व्यवसाय पुन्हा तितक्याच जिद्दीनं, तितक्याच दिमाखात उभा करून दाखवला. अमेरिका खऱ्या अर्थानं उद्योजकतेला वाव देणारी भूमी आहे. हो, नक्कीच नक्कीच आहे. आणि कुठेही काही लाचलुचपत न करता कधी मी $1 सुद्धा कुणाला काही दिला नाही. कामं व्यवस्थित होतात, परवाने व्यवस्थित मिळतात. भारतामध्ये उद्योजकता वाढीला लागत नाही याचं कारण इथला भ्रष्टाचार आहे. नक्कीच नक्कीच आहे. त्याचा अमेरिकेत त्रास होत नाही. अमेरिकेत त्याचा अजिबात त्रास होत नाही, निदान लहान स्तरावर तरी अजिबातच काही होत नाही. कामं वेळेवर होतात, सरकारी ऑफिसमधल्या गोष्टी वेळेवर होतात, परवाने जे मिळवायचे ते मिळतात, आणि त्यामुळे असे अडथळे होत नाहीत. लायसन्स राज, इन्स्पेक्टर राज, दिरंगाई, रेड टेप असे कुठलेही प्रश्न तिकडे जवळजवळ नाही. असा काही जवळजवळ प्रश्न. हे जरी सगळं नसलं तरी एक गोष्ट असल्याचा अनेकांनी त्यांच्या साहित्यामध्ये उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न विचारतो की ते म्हणजे ग्लास सिलिंग असतं. हो. वरवर तर आभाळ सगळं आपलं वाटतं, परंतु आभाळाला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर एक असं ग्लास असते, आणि ते पारदर्शक ग्लास तुम्हाला एका मर्यादेच्या नंतर वाढू देत नाही, तुम्हाला तुमच्या वंशभेदाची जाणीव कठोरपणे करून देते, आणि विशेषतः ट्रम्पची अमेरिका नक्कीच करून देते. आपला काय निष्कर्ष? हा प्रकार तरी नेहमीच असतो. हा प्रकार आपल्यासारख्या इमिग्रंट्सना तरी असतोच, पण स्त्रियांना पण आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ट्रम्पच्या कॅबिनेटमध्ये स्त्रिया खूप कमी आहेत. बरेचसे निर्णय जे ट्रम्पचे घेतले जातात त्याच्यामुळे सगळी मेनच असतात, आणि ते सुद्धा व्हाईट मेन असतात. तो हे जे सिलिंग सगळीकडेच आहे, पण ते मानायचं का नाही हा आपला प्रश्न आहे, आणि मी हे सिलिंग कधी मान्यच केलं नाही. अमेरिकेमध्ये एखादा व्यवसाय जर उभा करायचा असेल तर जे भांडवल लागतं ते भांडवल सहजरित्या उपलब्ध होतं? हो, नक्कीच. जर तुम्ही बिझनेस प्लॅन जर तुमचा चांगला असेल आणि तो प्रेझेंट केला तर बँकांच्याकडून कर्ज मिळू शकतात किंवा इन्व्हेस्टर्सकडून मिळू शकतात. पण मुळात तुमचा प्लॅन चांगला असायला पाहिजे, आणि तुम्ही तुमचं मार्केटिंग चांगलं केलं पाहिजे, आणि यू हॅव टू सेल युअर प्लॅन. हा कार्यक्रम अशी अनेक मुलं बघतात जी नुकतीच इंजिनियर झाली असतील किंवा ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा आहे,
परंतु इथलं जे रेड टेपिझम आहे, इथला हो. जो भ्रष्टाचार आहे, हो, त्याच्यामुळे ते मेटाकुटीला आलेले आहेत. खरंच आहे. अशांना उद्योजकता ही आपल्या अंगात भिनवण्यासाठी किंबहुना अनेक अडचणींवर मात करण्यासाठी, चिकाटीनं दीर्घोद्योगपणे हे सगळं करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी काय सांगाल? कुठला अनुभव शेअर कराल? म्हणजे प्रथम म्हणजे काय की आपण एकदा काही ठरवली गोष्ट की ती सोडायची नाही आणि ती करूनच दाखवायची. मला व्हिसाच्या वेळेचा तुमचा अनुभव सांगतो. अमेरिकेसाठी मला ऍडमिशन मिळालं पीएचडी साठी. आता प्रश्न एवढाच होता की पासपोर्ट घ्यायचा आणि ते सगळे कागदपत्र घ्यायचे, जायचं आणि व्हिसा घ्यायचा आणि अमेरिकेला जायचं. पहिल्यांदा गेलो आणि त्या बाई होत्या, व्हर्जिनिया नावाच्या बाई, त्यांनी व्हिसा रिजेक्ट केला. त्या मला म्हणाल्या की तुम्ही भारतात परत याल कशावरून? हा नॉन इमिग्रंट व्हिसा आहे, तेव्हा तुम्हाला परत यायला पाहिजे. तर तुमच्याकडे तर काही संपत्ती नाही आहे इथं काही, तर तुम्ही अमेरिकेतच राहाल. मग दुसऱ्या वेळेला मी काही कागदपत्र जोडले, परत गेलो इंटरव्ह्यूला, परत त्यांनी तो रिजेक्ट केला. तिसऱ्या वेळेला मी अमेरिकेतून काही कागदपत्र मागवली, प्रोफेसरांचं लेटर घेतलं, गेलो, तरी त्यांनी व्हिसा परत रिजेक्ट केला. चौथ्या वेळेला आणि काही माहिती दिली तरीही रिजेक्ट केला. पाचव्या वेळेला मला नवीन त्यांच्याकडे द्यायला काहीच नव्हतं, तरी मी पूर्वी जो रिजेक्ट केलेला व्हर्जिनिया बाईंचा गठ्ठा होता जो व्हिसाचा, तो घेऊन खिडकीवरती गेलो पाचव्या वेळेला आणि तोच परत सबमिट केला. आणि संते म्हणाले संध्याकाळी 4 वाजता या, कळवतो. 4 वाजता गेलो तर त्यांनी व्हिसा अप्रूव्ह केला. मी म्हटलं असं काय व्हर्जिनिया बाईंचं मत कसं बदललं? तर ते म्हणाले की व्हर्जिनिया बाई सध्या अमेरिकेत व्हेकेशनला गेलेत, त्यांचा असिस्टंट जॉन्सन त्यानं तुमचे पेपर बघितले आणि तो खुश झाला आणि त्यांनी व्हिसा अप्रूव्ह केला. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. बरोबर. हो, नक्कीच. आणि आपला ह्या वचनावर ठामपणे विश्वास आहे हो. की आयुष्यात कितीही संकट आली, हो, कितीही असे प्रसंग आले की जिकडे निराश वाटेल, असं वाटेल की गिव्हअप करावं, सोडून द्यावं आता हे हो, सगळं, हो. तरी सुद्धा त्या क्षणात जो उभा राहतो हो, तोच खरा मर्द. खरंच आहे. आणि हे आयुष्यात तुम्ही तंतोतंत अनेक वेळा पाळलं, अनेक वेळा तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आले. हो, एका नाजूक आणि हळव्या आणि वैयक्तिक बाबीबद्दल बोलायचे. हो, हो. इकडे यश, पैसा, श्रीमंती हो. हे सगळं तुमच्याकडे होतं, हो, विद्या होती, लक्ष्मी घरी पाणी भरत होती. असं असताना आपल्या पत्नीने आत्महत्या केली. हो, हो, आणि आपल्याला 2 लहान मुलं होती. हो, हो, आणि मग त्यांचे आई बाबा होऊन हो, तुम्हाला त्यांना वाढवावं लागलं. हो, अशा वेळेला समाज मदत करायच्या ऐवजी अनेकदा डागण्या देतो, आपल्याला वाळीतही टाकतो. हो, हे सगळे अनुभव तुम्हाला आले. होय, होय. परंतु त्या काळातही श्रीनिवास ठाणेदार यांनी आपला धीर सोडला नाही असं आम्ही ऐकतोय. खरंच काय सांगाल त्याही दिवसांबद्दल? खूप कठीण गोष्ट होती. एक म्हणजे मला स्वतःचा माझा जो काही दुःख ते सांभाळायचं आणि मुलांना त्याच्यापासून मुलांची काळजी घ्यायची, त्यांची दुःख समजायचं त्यांचं. आणि अशा वेळेला समाजाची जी मदत पाहिजे त्याविरुद्ध जे माझे 8 मित्र होते त्यांनी बोलायचं बंद केलं. समोर आले तर ते बघणार सुद्धा नाहीत एकमेकाकडे. अशा वेळेला बरेचदा काय होतं की माणूस एका कोशात जातो आणि समाजापासून दूर जातो. पण मी म्हटलं की मी असं नाही करणार आणि मी ठामपणे उभा राहिलो आणि मला जे काही करायचं ते मी करत राहिलो. त्याच गावातल्या मराठी मंडळाचा अध्यक्ष झालो आणि त्या गावातली सगळी काही पदं जी काय आहेत ती भूषवली. आणि ज्या निगेटिव्ह गोष्टीमुळे मला हा जो त्रास झाला त्या निगेटिव्ह गोष्टीचा मी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये इफेक्ट केला आणि त्याच्यासाठी ईर्ष्या बाळगून की का मला हे असं वागवलं जातं म्हणून मी कोण आहे हे त्यांना दाखवण्यासाठी मी आणि जास्त झगडलो, जास्त कष्ट केले आणि खूप यश मिळालं. मला असं वाटतं की अमेरिका हा एवढा मोठा बलाढ्य देश आहे, एवढा श्रीमंत देश आहे. अशा वेळेला इतक्या लोकांचं हेल्थ केअर, त्यांना साधी सिंपल हेल्थ केअर नाहीये त्यांच्याकडे. शिक्षण पद्धतीमध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत, पब्लिक स्कूल्स आहेत, त्यांची व्यवस्था फार चांगली नाहीये. तर मला हे सगळं करायचंय, बदलायचं आहे. सगळं करत असताना स्वतःच्या मनाची जरणघरण सुद्धा तुम्ही सततपणे बदलत ठेवलीत. स्वतःच्या मनाला सुद्धा एक प्रकारे प्रशिक्षित केलं, मनावर देखील अनेक प्रयोग केले. हा जो स्वतःला बदलण्याचा प्रकार होता किंवा काळ होता, त्या स्वतःला बदलण्याविषयी काय सांगाल? मी असं करतो की दर महिन्याला माझी एक मार्कलिस्ट असते आणि वेगवेगळ्या विषयावरती मला ग्रेड्स देतो. माझी आता हेल्थ मध्ये मग कधी मी मला ए ग्रेड देतो, कधी A-, कधी B ग्रेड, वेगवेगळ्या विषयावरती, संपत्ती मिळवण्यामध्ये, बिझनेस चालवण्यामध्ये, मुलांची माझा
पत्नीशी, माझ्या मुलांच्याशी रिलेशनशिप, माझी सोसायटीची रिलेशनशिप, गिव्हिंग बॅक टू सोसायटी, या प्रत्येक गोष्टीवरती मी ग्रेडिंग करतो क्या बात माझ्यासाठी, आणि ते मी लिहून ठेवतो एका वहीमध्ये. आणि मला जर एखादी एरियामध्ये माझं जर ग्रेड कमी असेल तर मग मी त्या गोष्टीवरती जास्त काम करतो. किंवा बरेचदा आपण बिझनेसमन असतो ना, तर फक्त बिझनेसमध्येच काम करतो, मग काही गोष्टीचं दुर्लक्ष होतं. रिलेशनशिप्स असेल मग, किंवा समाज असेल, किंवा आणि काही गोष्टी असतील, आणि त्याच्यामध्ये एक थोडा बॅलन्स ठेवायचा मी प्रयत्न करतो आणि प्रत्येक एरियामध्ये एक चांगली लेव्हल ठेवायची. श्रीनिवास ठाणेदार हे यशस्वी उद्योजक बनले, त्यानंतर मराठी मंडळाचे अध्यक्ष बनले, त्यांनी इतर अनेक कामं सुरू केली, परंतु प्रत्येक मनामध्ये एक काहीतरी स्पार्क असतो, एक छंद असतो. या सगळ्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमध्ये तुमचे छंद काय होते, ते कसे जोपासले, त्यासाठी वेळ कसा काढलात? माझा छंद म्हणजे अर्थात मराठी माणसाला नाटकाचं प्रेम असतं, संगीताचं, क्लासिकल म्युझिकचं मला खूप प्रेम आहे. आणि मी एक गोष्ट केली म्हणजे माझ्या घरामध्ये मी 120 लोक बसू शकतील असं एक थिएटर बनवलंय. वा. आणि भारतातून आलेले कलाकार सहसा माझ्याकडे त्यांचा प्रयोग त्यांचा केल्याशिवाय जात नाहीत. मग त्या प्रभा अत्रे असतील, किंवा प्रभाकर कारेकर असतील, किंवा नवीन कोणी गुरु ठाकूर असतील, तेव्हा जे ते अमेरिकेत येतील तेव्हा त्या प्रभा अत्रे असतील, किंवा प्रभाकर कारेकर असतील, किंवा नवीन कोणी गुरु ठाकूर असतील, तेव्हा जे ते अमेरिकेत येतील तेव्हा ते माझ्याकडे येतात, माझ्याकडे 3-4 दिवस राहतात, माझ्या घरातल्या थिएटरमध्ये ते कार्यक्रम करतात, गावातली सगळी मंडळी माझ्याकडे येतात, आणि मला ती कलेची जोपासना करायची खूप आवडतं. कधी कधी आम्ही मराठी सिनेमे आणतो, त्याचे डिरेक्टर्स येतात किंवा त्याचे ऍक्टर्स येतात, त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घरी घेतो. अरे वा. असं करत आम्ही या कलेची, आणि बीएमएम अर्थात बीएमएमचा मी अध्यक्ष होतो. दर 2 वर्षाला आम्ही अधिवेशन भरवतो बीएमएमची. मराठी माणूस जरी अमेरिकेत गेला तरी देखील तो इथलं त्याचं मराठी पण विसरत नाही. हो. त्याला चितळ्यांची बाकरवडी हवी असते, हो. त्याला सोलकडी आवडत असते. एवढंच काय तर त्याला क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं की याच्यावर जास्त त्याचं लक्ष असतं, किंवा बाळासाहेब ठाकरे असताना नेमके ते काय म्हणाले याच्यावर देखील तो तितकाच लक्ष ठेवून असतो. मराठी माणसाचं अस्सल मराठीपण हे बघायचं असेल तर ते मला असं वाटतं परदेशात हे अशा आपल्यासारख्या अनेक मराठी माणसांनी जी संस्कृती जपलेली आहे त्यातच प्रकर्षाने आम्हाला जाणवतं. ही मराठी संस्कृती जपण्यासाठी विशेषतः पुढच्या पिढीच्या संदर्भामध्ये, कारण त्यांच्यावर काही बेळगावचा संस्कार झालेला नाही, आपण काय करताय? आता बघा, आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे अधिवेशन केलं आत्ताच आमच्या गावामध्ये झालं, 10 तारखेला मी इथं परत आलो. गावातल्या 200हून अधिक लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. 4 तासाचा एक सुंदर ओपनिंग सेरेमनी बनवला. त्याच्यामध्ये लहान मुलांनी आणि मोठ्यांनी इतका सुंदर हा कार्यक्रम केला. संगीत असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोककला असेल, हे सर्व अतिशय सुंदरपणे मांडलं गेलं. प्रत्येक गावामध्ये मराठी मंडळं आहेत. दिवाळी, गणपती तरी असतातच, पण एरवी सुद्धा खूप काही नाटकाचे कार्यक्रम असतात. तेव्हा असं करत आम्ही मराठी माणसं संस्कृती जपून असतो, आणि मग भारतातून जेव्हा कलाकार येतात आणि आमच्याकडे कार्यक्रम करतात तेव्हा तर तो आनंद वेगळाच. तुमची जी पुढची पिढी आहे, हो, त्या पुढच्या पिढीला म्हणजे अमेरिकन बॉर्न कन्फ्युज्ड असे त्यांच्या उपहासाने म्हटलं गेलं, तो उपहास क्षणभर बाजूला ठेवूया. परंतु या पुढच्या पिढीपर्यंत आपल्या मराठी माणसाचे व्हॅल्यूज जे आहेत, भारतीय माणसाचे व्हॅल्यूज जे आहेत ते पोहोचवणं हे अमेरिकेसारख्या अत्यंत मोकळ्या आणि काहीशा स्वातंत्र्याच्या नावाखाली कधी कधी स्वैराचाराकडे झुकलेल्या समाजामध्ये अत्यंत कठीण असं वाटतं. होतं काय की मराठी जी मुलं आहेत आपली, त्यांना दे गेट द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड. करेक्ट. म्हणजे बघा, त्यांना आमच्याकडून, म्हणजे मी जे कष्ट केलेले आहेत आणि जसं मी आयुष्य जगलोय हे माझ्या मुलांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ती एक ड्राईव्ह जो असतो माझा, आपला मोटिवेशन ड्राईव्ह जो आहे ते त्यांच्यामध्ये आलंय. ते त्यांनी आपल्या आईवडिलांच्याकडे बघून केलेलं आहे. पण त्याचप्रमाणे अमेरिकेत राहिल्यामुळे त्यांचं ते कम्युनिकेशन स्किल्स म्हणा, टेक्नॉलॉजी स्किल्स आणि व्यवस्थापन, एकूणच वागण्याची पद्धत, हो, तर ते सगळं त्यांनी घेतलंय. तेव्हा आता माझ्या मुलाने स्वतःचा उद्योग सुरू केला वयाच्या 28व्या वर्षी. त्यांनी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर तो त्यांनी कधी नोकरी नाहीच केली, आणि त्यांनी आता एक सुंदर मोठा बिझनेस सुरू केलाय टेक्नॉलॉजीमध्ये. तर ती अशी ही मुलं. आता ही पुढची पिढी उद्योजक बनते, याच्याबद्दलच एक प्रश्न मनात येतो की उद्योजक हा बनावा लागतो का तो जन्मालाच येतो? कधी कधी परिस्थितीमुळं होतं. कारण मी जेव्हा लहानपणी वाढलो आणि मी जी गरिबी बघितली आणि मी म्हटलं की
माझ्या आईला मी म्हटलं की अशी परिस्थिती आपल्या घरामध्ये परत कधी येऊ नये आणि येऊ शकणार नाही, कारण मी ते येऊ देणार नाही. आणि त्यासाठी मला काहीतरी करायची जिद्द जी निर्माण झाली ती त्या परिस्थितीमुळे तयार झाली. मला सांगा की तुमचा तिन्ही गोष्टींशी संबंध आला. हो. अमेरिकन व्यवसायाशी आला, हो. नंतर आता अमेरिकन राजकारणाशी आला, हो. आणि त्याही आधी अमेरिकन शिक्षण पद्धतीशी आला. हो. त्याचबरोबर तुम्ही मुंबईमध्ये देखील शिक्षण घेतलं, बेळगावमधल्या छोट्याशा गावामध्ये देखील आपण शिक्षण घेतलं. होय. अमेरिकेतली शिक्षण पद्धती भारतीयांपेक्षा वेगळी काय आहे की ज्याचं आकर्षण अनेक बुद्धिमंतांना आपल्यासारख्या वाटतं, आणि आजही खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये व्हिसा मागणाऱ्यांची जी रांग असते त्यात अमेरिकेत शिकायला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. असं काय आहे अमेरिकन शिक्षण पद्धतीत की जे इथे नाहीये? थोडंसं जास्त स्वातंत्र्य आहे, जास्त इंडिपेंडंट स्टडी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे एक सिलेबस जो असतो तो जास्त मोकळा असतो, ओपन असतो. हायस्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये गणित आणि सायन्स आणि या विषयापेक्षाही बाहेर स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा डिबेटिंग म्हणा किंवा इतर काही गोष्टींमध्ये तेवढाच वेळ घालतो अमेरिकन विद्यार्थी जेवढा तो सायन्स आणि मॅथ शिकण्यामध्ये घालतो. तेव्हा ते शिक्षण जे थोडंसं जास्त ऑलराऊंडेड असतं, लिबरल आहे, थोडं लिबरल आहे, थोडं शिकवण्याच्या पद्धती सुद्धा खूप एक्सप्लोरेटिव्ह अशा स्वरूपाच्या एक्सप्लोरेटिव्ह असतात. जास्त टीमवर्क असतं, घोकमपट्टी नसते, जास्त विचार करावा लावणारं. 2-4 मुलं एकत्र येऊन टीममध्ये काहीतरी सेमिनार प्रेझेंट करतील, काहीतरी प्रोजेक्ट करतील. सो असं ज्याला जास्त काय म्हणायचं त्याला मोकळा आणि लर्निंग प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये रिसर्च करायला लावणारी, विचार करायला लावणारी अशी त्यांची शिक्षण पद्धती आहे. नुसतंच पुस्तकातून पाठ करून परीक्षेत पानं लिहिणे अशा टाईपची शिक्षण पद्धती नाहीये ती जास्त ओपन आहे. आपण आता तुमच्या आयुष्यातला जो आत्ताचा तिसरा अंक किंवा असं आपण म्हणू की जिथे ही स्त्रींची इच्छाचा कळसाध्याय आहे असं एक वेळ आपल्याला म्हणता येईल, आणि तो म्हणजे आपला राजकारणातला प्रवेश. हो हो. राजकारण तुमच्यासाठी काय आहे? राजकारण ही फक्त मला आय वॉन्ट टू गिव्ह बॅक. कारण बघा अमेरिकेत गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मी करू शकलो. एक सामान्य मुलगा जे मॅट्रिकमध्ये 55% मार्क्स पडलेला सामान्य असा मुलगा बऱ्याचशा गोष्टी करू शकलो, कारण त्या देशामध्ये जे मला त्यांनी फ्रीडम दिलं, मी काळा का गोरा किंवा इथला का बाहेरचा असं न विचार करता फक्त माझ्या मेरिटला महत्त्व देऊन मला काही गोष्टी करता आल्या, आणि त्याचं मला खूप ओझं वाटतं. आणि मी अमेरिकेला खूप देणं लागतो त्याच्यामुळे असं मला वाटतं. आणि ही दिस इज गिव्हिंग बॅक. आता एकदा बिझनेस मी परत सुरू केला, तो खूप चांगला चालला. असं मी आणखीन 15, 20, 25 वर्ष करू शकलो असतो आणि त्या बिझनेसची व्हॅल्यू कितीतरी पटीनं वाढवू शकलो असतो. स्टॉक एक्सचेंजवरती इट कुड हॅव ओव्हरसबस्क्राइब्ड. पण मला आता असं वाटलं की आय प्रूव्ड माय पॉइंट. आता मी हा बिझनेस परत चालू करून, पण या क्षणी यावेळी माझ्या आयुष्यामध्ये महत्वाचं जे आहे ते आणखीन संपत्ती जमा करणं हे नाहीये, तर गिव्हिंग बॅक टू माय सोसायटी. म्हणजे बिझनेस स्टॉक एक्सचेंजपेक्षा तुम्ही आता महत्व देताय ते जीवनातल्या सोशल स्टॉक एक्सचेंजला. खरंच. मग सोशल स्टॉक एक्सचेंज आयुष्यातला वाढवण्यासाठी डेमोक्रॅट या पक्षाची निवड आपण का केली? कारण सध्या तर राज्य रिपब्लिकनांचं आहे. रिपब्लिकनचं आहे. रिपब्लिकन लोकांचा एक मेन सपोर्ट जो असतो तो श्रीमंत लोकांसाठी असतो. त्यांच्याकडे एक ट्रिकल डाऊन इकॉनॉमी हा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय की श्रीमंत लोकांना तुम्ही टॅक्स ब्रेक्स द्या, त्यांना जास्त सवलती द्या, म्हणजे त्यांची उन्नती झाली की तळागाळामध्ये असलेल्या लोकांची पण उन्नती होईल. पण खरं म्हणजे हे ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स कधी वर्कच होत नाही. आणि असं काय झालं की गेली 6 वर्ष मिशिगनमध्ये रिपब्लिकन पार्टीचं राज्य आहे, त्यांचंच सिनेट आहे, त्यांचंच हाऊस आहे आणि त्यांचाच गव्हर्नर आहे. आणि याच्यामध्ये मोठ्या कंपन्यांची भरभराट झाली, पण 20% मुलं अजूनही पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत अमेरिकेमध्ये. आणि मला असं वाटतं की अमेरिका हा एवढा मोठा बलाढ्य देश आहे, एवढा श्रीमंत देश आहे, अशा वेळेला इतक्या लोकांचं हेल्थ केअर, त्यांना साधी सिंपल हेल्थ केअर नाहीये त्यांच्याकडे. शिक्षण पद्धतीमध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत, पब्लिक स्कूल्स आहेत, त्यांची व्यवस्था फार चांगली नाहीये. तर मला हे सगळं करायचंय, बदलायचं आहे, आणि मला ह्युमन कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. बरोबर आहे. पण या सगळ्यासाठी एक नैसर्गिक पर्याय म्हणून
आपला रिपब्लिकनकडे जाता आलं असतं. डेमोक्रॅटिक ही एक प्रकारे अमेरिकेमधली ओल्ड पार्टी आहे. म्हणजे जसं आपण भारतामध्ये काँग्रेस म्हणू की 130 वर्ष जुनी पार्टी आहे, तसं डेमोक्रॅटिक पक्षाकडे सर्वसाधारणपणे पाहिलं जातं, विशेषतः मिशिगनमध्ये. कारण मागच्या वेळेचा त्यांचा पराभव तिकडे जो झाला तो अत्यंत लाजिरवाणा होता आपल्या पक्षाचा. तरी देखील अशा बुडत्या जहाजावर आपण स्वार का झालात? कारण हा पक्ष याला गरिबांच्या बद्दल, सामान्य लोकांच्या बद्दल कळवळ आहे. थोडासा ओबामांच्या नंतर डेमोक्रॅटिक पार्टीची थोडीशी, आणि हिलरीच्या इलेक्शनमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचा फोकस थोडासा गेलाय आणि तो परत आणला पाहिजे. माझ्यासारखा म्हणजे बिझनेसमन असेल तर टिपिकली तो रिपब्लिकन पार्टीमध्ये जातो आणि तिथून निवडणुका लढवतो. तेव्हा एखादा डेमोक्रॅट म्हणजे बिझनेसमन डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये यायचं हे थोडंसं नवीन आहे. पण मी हे का केलं की मला फायनान्शियली कसं एखादं राज्य चालवायचं, एखादी गोष्ट कशी करायची हे माहिती आहे बिझनेसेस चालवल्यामुळे. पण एक गरिबीमध्ये वाढलो मी शिक्षणामुळे मी वरती आलो. तेव्हा शिक्षण आणि नोकऱ्या आणि इतर सर्व लोकांची काळजी घ्यायची आणि एक इन्क्लुझिव्ह मिशिगन बनवायचं हे माझं स्वप्न आहे. आय वॉन्ट टू रिबिल्ड मिशिगन. आय वॉन्ट टू रिबिल्ड मिशिगन फॉर दी 21st सेंचुरी. आतापर्यंत काय झालंय की रिपब्लिकन लोकांनी काही खर्च न केल्यामुळे राज्यामध्ये आणि जास्तीत जास्त पैसे श्रीमंतांना टॅक्स ब्रेक्स म्हणून दिल्यामुळे आमची जी मिशिगनचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे, ही खूप मोडकळीत आलेली आहे. करेक्ट. आणि माझं असं म्हणणं आहे की आता आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपण मिशिगनमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि आपण लोकांच्या मध्ये पीपल, आय नीड टू इन्व्हेस्ट इन ह्युमन कॅपिटल. राजकीय क्षेत्रातली उद्योजकता ही पूर्णपणे वेगळी असते. हो. तिथं लोकांचं समर्थन लागतं. तिथे असणारे गुण हे फार वेगळे असतात. हे गुण आपल्यामध्ये आहेत असं वाटतं आपल्याला? नक्कीच मला वाटतं. आणि आता जे काही 6 उमेदवार सध्या उभे आहेत दोन्ही पक्षाचे, त्या 6 जणांच्या मध्ये मला वाटतं की मी सर्वात जास्त चांगला गव्हर्नर होऊ शकेन मिशिगनचा. फक्त मी एक दिसायला वेगळा दिसतो, मी वेगळा बोलतो. 75% माझे जे मतदार आहेत मिशिगनमध्ये, चांगला गव्हर्नर होऊ शकेन मिशिगनचा. फक्त मी एक दिसायला वेगळा दिसतो, मी वेगळा बोलतो. 75% माझे जे मतदार आहेत मिशिगनमध्ये, साधारण 10 मिलियन लोक आहेत मिशिगनमध्ये, साधारण 3 मिलियन लोक वोटिंग करतात. त्यातले 70 ते 80% लोक व्हाईट अमेरिकन्स आहेत. आणि त्यांना मी दाखवून द्यायला पाहिजे की माझ्या रंगाकडे पाहू नका, माझ्या इमिग्रंट आहे मी हे पाहू नका, माझे ज्या काही इश्यूज आहेत, माझे जे काही धोरणं आहेत त्याकडे पहा. आणि मी एक व्हेरी प्रॅग्मॅटिक, प्रॅक्टिकल माणूस आहे. मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल आहे आणि मला कुणाची बांधिलकी नाही आहे. आता ही जी राजकारणी मंडळी आहेत, वर्षानुवर्ष ते राजकारण करतायत, त्यामुळे काही मोठे $1 बिलियन डोनर्स आहेत त्यांच्याकडे, काही स्पेशल इंटरेस्ट आहेत, त्यांचा सगळ्यांच्या ह्याच्यावरती प्रभाव आहे. मला काय आहे की मी फक्त तिथं चांगले प्रश्न जे आहेत ते प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच मी जातोय. मला काही कुणाचं बंधन नाही आहे. बरोबर. संपूर्ण मिशिगनचा जो व्होटिंग पॅटर्न आहे, हो, तो व्होटिंग पॅटर्न मी जर 1991 सालपासून जर पाहिला तर बहुतांशी वेळा आपल्याकडे रिपब्लिकन पक्षाची विजय झालेला दिसतो मला. आणि काही वेळा रिपब्लिकन डेमोक्रॅट असं झालेलं आहे. परंतु 2003 वॉज द लास्ट टाइम वेन डेमोक्रॅट गॉट इलेक्टेड इन मिशिगन. खरंच आहे, हे खूप कठीण युद्ध आहे असं नाही वाटत? नक्कीच. आणि या युद्धामध्ये एक कृष्णवंशीय आणि विशेषतः जिथे आपल्या गोरेपणाचा आणि कॉकेशियन्स वंशाचा अभिमान बाळगण्याचा काळ आहे, तिथे हे युद्ध काहीसं ऑड आहे असं वाटत नाही? नक्कीच ऑड आहे. आता बघा, मी 62 वर्षाचा आहे. बरेचदा माझ्यासारख्या वयाचे लोक रिटायर होतात, बागकाम करतात, बीचवरती जाऊन राहतात. पण तो माझा स्वभाव नाहीये. जोपर्यंत मी काही देऊ शकतो, माझ्यामध्ये एवढी एनर्जी आहे, तर मला काहीतरी करायचं आहे. आणि पुढची काही वर्ष मला एक वेगळ्या एरियामध्ये, तुम्ही स्वतः सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तसंच हे माझा प्रकार आहे. मी केमिस्ट म्हणून काम केलं, चांगले शोध लावले, त्यानंतर एक बिझनेसमन झालो, म्हणजे माझं करिअर बदललं. आता तो बिझनेस सोडून मी आता राजकारणामध्ये येऊन एका मोठ्या राज्याचा गव्हर्नर होऊ पाहतोय. गव्हर्नर म्हणजे
एका राज्याचा मुख्यमंत्रीच. मला एक प्रश्न तुम्हाला आता अशा करता विचारायचा आहे, कारण तो प्रश्न भारतासमोर सुद्धा अत्यंत अकराळ विकराळपणे आमच्या समोर येतो. आमच्या राजकारणी तो स्वीकारत नाहीयेत, परंतु तुमच्याकडे तो उदारपणा आहे स्वीकारण्याचा, तुमच्या देशाचा तो गुण आहे. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. बेरोजगारी हो हा मिशिगन मधला सर्वात मोठा आत्ताचा प्रश्न आहे. हो हो भारतातही बेरोजगारी हाच प्रश्न आहे. हो 10 लाख रोजगार आमच्याकडे दर महिन्याला रोजगाराच्या क्षेत्रामध्ये येतात. हो. त्या प्रत्येकाला आम्ही संधी पुरवू शकत नाही आहोत. होय होय. तुम्ही या प्रश्नावर काय उत्तर शोधलंय? एक म्हणजे काय की आपण लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आमच्याकडे 65,000 स्किल्ड जॉब्स आहेत मिशिगनमध्ये, ते भरले जात नाहीयेत कारण स्किल्ड वर्कर्स नाहीयेत आमच्याकडे. पण तुमच्या मिशिगनमध्ये उद्योगाला पोषक असं वातावरण पण नाहीये, जे आम्हाला डेट्रॉईट, आता डेट्रॉईटमध्ये पण परिस्थिती फार गंभीरच आहे, परंतु इतर राज्यात पण नाहीये. मिशिगनला तर अजिबात नाहीये. त्यासाठी काय करणार? आपल्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे लोकांना, त्यांना स्किल्स डेव्हलप केली पाहिजेत लोकांच्या मध्ये. कारण बरेचदा काय होतं, आणि हे ट्रेनिंग फुकट दिलं पाहिजे किंवा कमी खर्चात दिलं पाहिजे. त्यामुळे एक आम्ही गोष्ट करणार आहोत म्हणजे कम्युनिटी कॉलेज फ्री करणार आहोत लोकांच्यासाठी. आणि 4 वर्षाचं जे कॉलेज आहे त्याची जी आता हल्ली जी 4 वर्षाचं कॉलेज केल्यानंतर म्हणजे $1 लाख कर्ज असतं मुलांच्यावरती. तर हे कर्ज आम्ही माफ करू जर ती मुलांनी स्वतंत्र बिझनेस सुरू केले, त्यांनी जॉब्स क्रिएट केले मिशिगनमध्ये. अशा काही नवीन आम्ही योजना आम्ही बनवलेल्या आहेत. आणि सुविधांची वानवा आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सोयी सुविधा आपल्याकडे नाही आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा सरकारी खर्चावर चाललेलं शिक्षण हा सुद्धा एक प्रश्नचिन्हांकितच गोष्ट आहे. हे सगळं कसं सुधारणार? खूप काही करायचं आहे. आणि यासाठी थोडंसं जे आमचं $55 बिलियन बजेट आहे मिशिगनचं, आणि त्यातल्या काही गोष्टी काही रिपर्पज करावे लागतील पैसे, काही फेडरल गव्हर्नमेंटकडून घ्यावे लागतील, काही आम्ही म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे करून 30 वर्षाचे बॉन्ड्स करून या गोष्टी करू. पण मला काय करायचं आहे की आय वॉन्ट टू रिबिल्ड मिशिगन. आय वॉन्ट टू रिबिल्ड मिशिगन फॉर दी 21st सेंचुरी. आतापर्यंत काय झालंय की रिपब्लिकन लोकांनी काही खर्च न केल्यामुळे राज्यामध्ये आणि जास्तीत जास्त पैसे श्रीमंतांना टॅक्स ब्रेक्स म्हणून दिल्यामुळे आमची जी मिशिगनचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एज्युकेशन सिस्टीम आहे, ही खूप मोडकळीत आलेली आहे. करेक्ट. आणि माझं असं म्हणणं आहे की आता आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपण मिशिगनमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि आपण लोकांच्या मध्ये पीपल आय नीड टू इन्व्हेस्ट इन ह्युमन कॅपिटल. भारतीय राजकारण्यांकडून अमेरिकेतल्या मिशिगनच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढवण्यासाठी काय शिकलात? एक म्हणजे काय की आपल्याला खूप परिश्रम घ्यायला पाहिजेत. माझं सध्या मिशिगनमध्ये नाव नाहीये, लोकांना माझ्याबद्दल फारशी माहिती नाहीये. माझी जी प्रतिस्पर्धी आहे ती राजकारणामध्ये गेली 14 वर्ष आहे, त्यामुळे तिचं नाव मिशिगनभर आहे. तेव्हा मला खूप काही मार्केटिंग माझ्यासाठी करायला पाहिजे. माझे जे काही प्लॅन्स आहेत ते म्हणजे सगळ्या मिशिगनवर न्यायला पाहिजेत. तेव्हा मी 80 तास आता आठवड्यातून काम करेन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कॅम्पेनवरती काम करतो, विचार करतो, स्ट्रॅटेजी करतो. मी खूप चांगली अशी एक टीम बनवलेली आहे. स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट्स घेतलेले आहेत, PR फर्म्स आहेत, मार्केटिंगचे लोक आहेत. लोकांना भेटताय? लोकांना भेटतोय. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मी लहान लहान सभा भरवतो, टाउन हॉल करून क्वेश्चन आन्सर करतो. असं करत मी लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. आणि एका दिवसामध्ये 3-3 ठिकाणी मी जातो. मग त्यांची एखादी डेमोक्रेटिक पार्टीची पिकनिक असू दे किंवा त्यांचं काहीतरी गेट टुगेदर असू दे, मी हमखास जातो तिथं आणि प्रत्येक ठिकाणच्या गोष्टीमध्ये जाऊन लोकांना भेटतो. आणि हे एक नवीनच करिअर असल्यामुळे मी इतका उत्साही आहे सध्या, आणि मी इतकी एनर्जी आहे की आतापर्यंत कधीच मी एवढा उत्साही एनर्जेटिक नव्हतो. क्या बात आहे. प्रेक्षक गेले तासभर आपल्याशी एक प्रकारे ही स्त्रींची इच्छा या सत्य नाटकाचा प्रयोग चालू होता. यातला कथानायक हा बेळगावात जन्माला आलेला, मॅट्रिकला जेमतेम सेकंड क्लास मिळालेला, परंतु केवळ जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, चिकाटी याच्या जोरावर अमेरिकेत यशस्वी झालेला उद्योजक. पुन्हा त्या उद्योगाची झालेली राख रांगोळी, वैयक्तिक आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी या सगळ्यावर मात करत पुन्हा दुसरी इनिंग खेळतो, लढतो आणि त्यातही यशस्वी होतो. त्याच्यानंतर खरं तर अनेक व्यवसाय उभं करून आणखीन आपल्या श्रीमंतीमध्ये भर घालता आली असती. पण बिझनेस स्टॉक एक्सचेंजपेक्षा आयुष्यात सोशल स्टॉक एक्सचेंज नावाची गोष्ट असते, त्यात आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं त्याला वाटलं. आणि खऱ्या अर्थानं अस्सल भारतीय आणि मराठी भाषिक असलेला हा आमचा बेळगावचा तरुण आज
अमेरिकेमध्ये नुसता यशस्वीच होत नाहीये, तर आज आयुष्याच्या या टप्प्यावर अमेरिकेला आपण काही देणं लागतो म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार म्हणून मिशिगन राज्यामध्ये गव्हर्नर पदाची निवडणूक लढवतोय. त्यांना यश मिळेल न मिळेल हे काय ठरवेल, परंतु बेळगाव ते मिशिगन, बेळगावच्या एखाद्या छोट्याशा शाळेत म्हटलेले पाढे आणि आज मिशिगनमध्ये आपल्या कर्तृत्वाचे पाढे वाचणारा हा तरुण निश्चितच आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे. आज त्यांनी इतका दीर्घ वेळ झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.